पण आता आपल्याला उत्तरेकडून दक्षिणेकडे जायचं आहे. तर आता याच्यासाठी एक शॉर्ट फॉर्म आहे, कालाझाड पाणी. आता या किशनगंगा नदीचं असं वैशिष्ट्य आहे की किशनगंगा नदी भारत आणि पाकिस्तानमध्ये नैसर्गिक सीमा तयार करते. UPSC राज्यसेवा आणि कंबाईन गट ब आणि गट क परीक्षांसाठी वैयक्तिक मार्गदर्शन सत्रे स्वप्न स्टडीजच्या या मोफत मेंटरशिप बॅच मध्ये सहभागी व्हा आणि मिळवा स्वप्न स्टडीज ऍप वरील कोर्सेसवर 80% भरघोस सवलत. आपले नाव नोंदवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे. आणि उत्तर भारत आपण आजच्या या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. आता आपण वळूयात आपल्या उत्तर भारताच्या मॅपकडे. जे उत्तरेकडचे जे ठराविक काही राज्य आहेत ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये कव्हर करूयात आणि पुढचे जे राज्य आहेत आणि पुढची जी माहिती आहे ती पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये या फ्रेममध्ये जम्मू काश्मीरचा क्षेत्र दिसतं आहे. मी तुम्हाला ही सगळीच माहिती दाखवतो आहे हळूहळू. आपण सुरुवात करणार आहोत नदीपासून. तर ज्या अर्थी मी तुम्हाला दाखवलं आहे इथे की तुम्ही प्रत्येक नदीचं असा जो पाथ आहे तो तुमच्या स्केच पेननी म्हणा, पेनानी म्हणा, लाल पेनानी म्हणा, ब्ल्यू पेनानी म्हणा, तुम्ही तो जो पाथ आहे, तो जो रस्ता आहे तो असा अधोरेखित करू शकता, हायलाईट करू शकता. त्याच्यामुळे तुम्हाला हे कळेल की एक्झॅक्टली कोणती नदी कुठून जाते, त्या नदीच्या किनाऱ्यावर कोणते कोणते शहरं आहेत, त्या नदीच्या ट्रिब्युटरीज किंवा उपनद्या कोणत्या कोणत्या आहेत हे लक्षात ठेवणं तुमच्यासाठी अत्यंत सोपं आहे. ठीक आहे. आता इथे बघा, सेंट्रल हिमालयामध्ये किंवा तिबेटच्या क्षेत्रामध्ये मानसरोवर येथे ही सिंधू नदी उगम पावते आणि उत्तरेकडे उत्तर पश्चिमेकडे ती वाहत 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 जाते. आता हिच्या ज्या उपनद्या आहेत ती एक आहे नुब्रा, एक आहे शोक, ठीक आहे, एक आहे झास्कर. अशा पद्धतीने ती पुन्हा उत्तरेकडे गेल्यानंतर युटर्न मारते. आता युटर्न कुठे मारते तर नंगा पर्वत नावाचं हे पर्वत आहे, तर इथून हे युटर्न मारते. आता सिंधू नदी आहे ती इथून नंगा पर्वताच्या इथून युटर्न मारते. तर याच्यावर आपल्याला काय कळतं की जे महत्त्वाचे शिखरं आहे हे शिखरं सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मी तुम्हाला PPT दाखवतो, PPTच्या माध्यमातून तुम्हाला समजून सांगतो की हे जे शिखरं आहेत, ह्या ज्या पर्वतरांगा आहेत यांचा कशा पद्धतीने तुम्ही अभ्यास केला पाहिजे. तर तुम्ही या माझ्या डाव्याकडच्या फ्रेममध्ये तुम्ही बघू शकता की काराकोरम पर्वतरांग आहे, त्यानंतर ग्रेट हिमालयन पर्वतरांग आहे, शिवालिक पर्वतरांग आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे कशा पद्धतीने या पर्वतरांगांचा विस्तार आहे. मग आता याच्यामध्ये K2 हे भारतातलं सगळ्यात उच्च शिखर आहे 8611 मीटरवर. त्यानंतर जर 2 नंबरवर आपण बघितलं तर नंगा पर्वत आहे 8126 मीटरवर. तर नंगा पर्वत इथे आहे. इथून याच्या पलीकडून ही सिंधू नदी युटर्न मारते आहे आणि पाकिस्तानामध्ये एंटर करते आहे. ठीक आहे. मग त्याच्यानंतरचे जे कोणते पीक आहेत किंवा पर्वत शिखर आहेत, ब्रॉड पीक आहे, गशेरबम 1, गशेरबम 2 हे काश्मीरमधले पर्वत आहेत किंवा पर्वत शिखर आहेत. जर आपण इकडे पूर्वेकडच्या पर्वतरांगा बघितल्या किंवा शिखर बघितले तर धौलागिरी 8167 मीटर, त्यानंतर अन्नपूर्णा 8091 मीटर, मनसालू 8163 मीटर, शिशापंगमा 8027 मीटर, चोओयू माउंट एव्हरेस्ट हे नेपाळमध्ये आहे तर 8848 जगातलं सर्वोच्च शिखर आहे. लोत्से 8516 मीटर, मकालू 8485 मीटर आणि कांचनजुंगा 8586. ठीक आहे. जर अगदी पूर्वीकडे आपण बघितलं तर इथे आहे नमचा बरवा. आता हिमालय पर्वतरांगांचा जर विस्तार आपण बघितला तर तो नंगा पर्वत पासून तर नमचा बोरवापर्यंत हा भारतामधला विस्तार आहे. ठीक आहे. हा अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो की हिमालय पर्वतरांगा याचा विस्तार उत्तरेकडून म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे जर आपण बघितलं तर इथे तुम्हाला मॅपमध्ये पण मी दाखवू शकतो. इथे नंगा पर्वत आहे, हा इथे नंगा पर्वत आहे. तर भारतातील विस्तार हिमालय पर्वतरांगाचा भारतामधील जो विस्तार आपल्याला विचारला तर पश्चिमेमध्ये नंगा पर्वत इथपासून तर पूर्वेकडे नमचा बरवा अशा पद्धतीचा हा विस्तार आहे. तर यामुळे नकाशा समोर ठेवून अभ्यास करणं
नकाशांचं वाचन रेग्युलर करत राहणं हे अत्यंत गरजेचं आहे. आता जर पर्वतरांगांचा विस्तार आपल्याला विचारला, नद्यांवर आपण येणारच आहोत, आता पर्वतांबद्दल बोलतोय तर पर्वतांचा बघून घ्या की उत्तरेकडून दक्षिणेकडे पर्वतांचा विस्तार कसा आहे हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं. जसं आपण आत्ता बघितलं की पश्चिमेकडून पूर्वीकडे हिमालयांचा विस्तार आपण बघितला की सिंधू आणि सतलज यांच्यामध्ये काश्मीर किंवा पंजाब हिमालय, सतलज ते काली कुमाऊ हिमालय, काली ते तीस्ता नेपाळ हिमालय आणि तीस्ता ते ब्रह्मपुत्र आसाम हिमालय. आता हे वारंवार सांगण्याचं कारण काय की वारंवार जेव्हा आपण रिवाईज करतो, वारंवार जेव्हा म्हणतो, तेव्हा हे आपलं पाठ होऊन जातं, तोंड पाठ होऊन जातं. पाठ करण्यासाठी वेगळे एफर्ट्स आपल्याला घ्यावे लागत नाही. तर पुढे जाण्याआधी तुम्हाला मी सांगू इच्छितो की हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल तर निश्चितच लाईक केल्याशिवाय जाऊ नका. 25 लाईकचं टार्गेट आहे या व्हिडिओचं. तुम्ही जेवढं जास्त संख्येने लाईक कराल तेवढं मला मोटिवेशन मिळेल आणि अजून असे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येईल. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून अशा व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला इथून पुढे मिळत राहणार आहे. तर बघा, मी जे सांगत होतो की पश्चिमेकडून पूर्वीकडचा आपण विस्तार बघितला हिमालय रांगाचा, पण आता आपल्याला उत्तरेकडून दक्षिणेकडे जायचं आहे. तर आता याच्यासाठी एक शॉर्ट फॉर्म आहे, कालाझाड पानी. कालाझाड पानी का म्हणजे काय, इथे तुम्ही बघू शकता, मी हा शॉर्ट फॉर्म लिहून ठेवला आहे. का म्हणजे काय, काराकोरम, काराकोरम पर्वतरांगा. ला म्हणजे काय, लडाख पर्वतरांगा. झा म्हणजे काय, झाडाचा झा म्हणजे काय, तर झास्कर पर्वतरांगा. आता याच्यामध्ये थोडासा सिक्वेन्स आपण बघितला. पी, पाणीचं पी म्हणजे पीर पंजाल पर्वतरांगा. आणि सगळ्यात शेवटीच्या 2 पर्वतरांगा ह्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. DHA म्हणजे धौलाधार आणि SHI म्हणजे शिवालिक. सर्वात दक्षिणेकडे कोणती रांग आहे, तर शिवालिक रांग आहे. हिमालयाची सगळ्यात दक्षिणेकडची बाजू, सगळ्यात दक्षिणेकडची बॉर्डर म्हणजे शिवालिक पर्वतरांग आहे. आणि त्याच्यावरती धौलाधार रांग आहे. अशा पद्धतीने रंगरंगोटी करून, वारंवार रिव्हिजन करून मॅप रिडिंग अगदी पक्क होणार आहे. तुम्ही कधीही विसरणार नाही, हे लक्षात घ्या. मग आता नद्यांबद्दल जर बोलायचं झालं तर आता इकडे या तुम्ही. सिंधू नदीबद्दल सांगितलं. सिंधू नदीच्या ज्या उपनद्या आहेत त्या कोणत्या कोणत्या आहेत, तर या उत्तरेकडच्या सगळ्या नद्या या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत. मग उदाहरणार्थ सिंधू नदी अशी चाललेली आहे, ही शोक नदी, ही सिंधूची उपनदी आहे. त्यानंतर ही नुब्रा नदी, ही सिंधू नदीची उपनदी आहे. त्यानंतर ही झास्कर नदी, ही सिंधू नदीची उपनदी आहे. त्यानंतर किशनगंगा. आता किशनगंगा नदीला घेऊन भारत आणि पाकिस्तानमध्ये वाद सुरू आहेत पाण्याच्या वाटपावरून. तर ही किशनगंगा नदी सिंधूची उपनदी आहे. त्यानंतर ही झेलम नदी. झेलम नदी ही लेक वुलर जे सरोवर आहे ते तिथून तिला जाऊन मिळते आणि तिथून पुढे कंटिन्यू करून मग किशनगंगा नदीला जाऊन मिळते. आता या किशनगंगा नदीचं असं वैशिष्ट्य आहे की किशनगंगा नदी भारत आणि पाकिस्तानमध्ये नैसर्गिक सीमा तयार करते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने या नैसर्गिक सीमेवर भारत आणि पाकिस्तानची बॉर्डर तयार झालेली आहे. मग पुढे जाऊन ही झेलम नदी इतर नद्यांना येऊन मिळते. मग खाली आता ही चेनाब नदी आहे. चेनाब नदी इथे बारालाचा हा जो पास आहे, बारालाच्या खिंडीच्या जवळ उगम पावते. अशा पद्धतीने युटर्न आढे वेढे घेऊन ही पुन्हा पाकिस्तानमध्ये एंटर करते. त्यानंतर ही तवी नदी आहे. जम्मू जे शहर आहे या तवी नदीच्या काठावर बसलेलं शहर आहे ही तवी नदी. ठीक आहे. जर पुण्यावरून जर दिल्लीला जायचं असेल तर जम्मू तवी एक्सप्रेस आहे, दिल्लीवरून जाते. तर ही जम्मू तवी हे नाव कशावरून पडलं आहे, तर या तवी नदीवरून पडलेलं आहे. ही सुद्धा उपनदी आहे, पण ही चेनाब नदीची उपनदी आहे. त्यानंतर ही रावी नदी. रावी नदी इथून उगम पावते. ठीक आहे. तर रावी नदी पश्चिमेकडे जाऊन अशा पद्धतीने पुन्हा पंजाबमधून ती पाकिस्तानमध्ये उगम पावते. त्यानंतर आता सतलज नदी ही चीनमध्ये उगम पावते आणि इथे ही खिंड आहे शिपकीला.
शिपकिलामधून ती भारतामध्ये येते आणि भारतामध्ये येऊन इथे एक डॅम आहे, एक धरण आहे. या धरणाचं नाव तुम्ही मला सांगा. आणि या धरणामुळे इथे एक सरोवर तयार झालेलं आहे, त्याचं नाव आहे गोविंद सागर सरोवर. आणि अशा पद्धतीने ही नदी पश्चिमेकडे जाऊन ही पुन्हा पाकिस्तानमध्ये एंटर करते. याच्या तीनही नद्या आहेत, ही किशनगंगा नदी, त्यानंतर रावी नदी आणि त्यानंतर ही सतलज नदी. ही थोड्याफार प्रमाणामध्ये थोड्याफार अंतरावर भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील नैसर्गिक सीमा तयार करते. ही जी माहिती आहे मित्रांनो, ही तुम्हाला खूप रेअर आहे. तुम्हाला ही सगळीच माहिती कुठल्या एका पुस्तकात मिळणार नाही, कुठल्या एका रेफरन्समध्ये किंवा एका नोट्समध्ये तुम्हाला मिळणार नाही. ही जी संपूर्ण माहिती इथे तुम्हाला मी सांगतो आहे, ही शेकडो वेगवेगळ्या ठिकाणावरून एकत्र करून ही तुम्हाला या मॅपच्या माध्यमातून मी शिकवतो आहे. त्यामुळे हा यूट्यूबवरचा आत्तापर्यंतचा सगळ्यात डिटेल्ड व्हिडिओ असणार आहे, तुमच्या परीक्षेसाठी उपयोगी असणार आहे. त्यामुळे या व्हिडिओचा फायदा सगळ्यांनी घ्यायचा आहे. आता अजून एक तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो या नदीचं. काय वैशिष्ट्य आहे बघा. पंजाबला आपण पंजाब का म्हणतो? कारण की हा 5 नद्यांचा प्रदेश आहे आणि या नद्यांमुळे दोआब म्हणजे काय, दोआब हा जो वेगळा पूर्ण प्रदेश आहे तो दोआब मध्ये विभागलेला आहे. वेगवेगळे दोआब आहेत. आता दोआब म्हणजे काय, तर 2 नद्यांचा प्रदेश. आता तुम्ही बघा, जर आपण सतलज नदीपासून सुरुवात केली तर सतलज नदी ही सगळ्यात दक्षिणेकडे आहे. सतलज नदीच्या वरती आपण गेलो उत्तरेकडे तर ही ब्यास नदी आहे, ब्यास नदी. तर ब्यास नदी आणि सतलज नदी यांच्यामधला जो दोआब आहे, या 2 नद्यांमधला जो प्रदेश आहे त्याला आपण बिस्त दोआब असं म्हणतो. बिस्त दोआब, ब्यासचा बी आणि सतलजचा ST म्हणजे बिस्त दोआब. आता ब्यास नदीच्या अजून उत्तरेकडे आपण गेलो तर इथे आपल्याला रावी नदी उत्तरेकडे पाहायला मिळते. ठीक आहे, ही रावी नदी. मग आता रावी नदी उत्तरेकडे आणि ब्यास नदी दक्षिणेकडे. तर रावी आणि ब्यास यांच्यामधील जो दोआब आहे तो बारी दोआब आहे. ब्यास नदीचा बा आणि रावी नदीचा री असा बारी दोआब या 2 नद्यांच्या मधला प्रदेश आहे. आता रावी नदी वरून आपण उत्तरेकडे गेलो तर चेनाब नदी आहे. चेनाब नदी आणि रावी नदी यांच्या मधला जो दोआब आहे त्याला आपण रेचना दोआब म्हणतो. रेचना, रे म्हणजे रावी नदीचा रे, चना म्हणजे चेनाब नदीचा चना, तर रेचना दोआब. ठीक आहे. आता चेनाब नदी त्याच्या उत्तरेकडून आपण गेलो तर झेलम नदी. झेलम नदी, तर झेलम नदीचं आणि चेनाब नदीमधला जो भाग आहे त्याला आपण चाज दोआब म्हणतो. चाज का बरं, तर चेनाबचा CH आणि झेलम नदीचा J, तर चाज दोआब आपण याला म्हणतो. आता झेलम नदी आणि सिंधू नदी यांच्यामधला जो दोआब आहे हा सिंध सागर दोआब आहे. तर अशा पद्धतीने ह्या ज्या 5 नद्या आहेत, आता ही सिंधू नदी तर ही सोडून द्या, परंतु पंजाब हा या 5 नद्यांपासून मिळून तयार झालेला पंजाब प्रदेश आहे. तर या पंजाब प्रदेशमध्ये पण वेगवेगळे दोआब आहेत, जसं बिस्त दोआब, बारी दोआब, रेचना दोआब, चाज दोआब आणि सिंध सागर दोआब. तो अशा पद्धतीने आपल्याला विस्तृत असा अभ्यास करायचा आहे, डीपमध्ये जाऊन थोडासा अभ्यास करायचा आहे. कारण की अलीकडच्या काळामध्ये जी प्रश्नांची डिफिकल्टी लेवल आहे ती UPSCच्या धर्तीवर होत चाललेली आहे. राज्यसेवा ही UPSCच्या धर्तीवर डिफिकल्ट होत चाललेली आहे, कठीण होत चाललेली आहे. आणि जे कंबाईन पूर्व परीक्षा आहे ती राज्यसेवाच्या पातळीवरची आता होत चाललेली आहे. त्यामुळे आपल्याला थोडासा डीपमध्ये जाऊन थोडासा एक स्टेप अहेड जाऊन आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही सगळी माहिती कशी वाटली मला नक्की 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 कमेंट करून सांगा. तुमच्या भावना सांगा. तुम्हाला अजून याच्यामध्ये कोणते कोणते मॅप्स कव्हर करायचे ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ फॉरवर्ड करा, त्यांनासुद्धा हा व्हिडिओ बघू द्या. आणि जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, कारण की खूप मेहनत हे व्हिडिओज तयार करायला लागते. तुमचा एक सबस्क्राईब करायला काही लागत नाही, सबस्क्राईब करणं फ्री आहे. परंतु सबस्क्राईब जर तुम्ही केलं तर त्याच्यामुळे मला मोटिवेशन मिळेल आणि असे जास्तीत जास्त लेक्चर्स मी तुमच्यासाठी घेऊन येईल.
सो भेटूया पुन्हा एकदा अशाच एका मॅप रिडिंगच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छान अभ्यास करा, स्वतःची काळजी घ्या. थँक्यू सो मच. तर आता आपण ज्या खिंडी बघितल्या, सगळ्या महत्त्वाच्या खिंडी, या तुम्हाला इथे पॉलिटिकल मॅपमध्ये किंवा राजकीय नकाशामध्ये इथे पाहायला मिळतील. हा आहे काराकोरम पास किंवा काराकोरम खिंड. भारतातून चीनमध्ये जर जायचं असेल तर ही काराकोरम खिंड. त्याच्यानंतर खारडुंगला खिंड, ही लडाखमधून जर चीनला जायचं असेल तर ही खारडुंगला खिंड आहे. त्यानंतर झोजिला, जसं मी तुम्हाला सांगितलं की श्रीनगरचा जो भाग आहे त्याला लेह लडाखशी जोडणारी जी खिंड आहे ती झोजिला खिंड आहे. त्यानंतर पीर पंजाल खिंड, पुन्हा एकदा ही कुलगाम ते कोठी, म्हणजे पुन्हा एकदा जम्मू काश्मीरचा भाग आणि लेह लडाखमधला भाग यांना जोडणारी ही खिंड आहे. तर बद्रीनाथ इथे आहे. बद्रीनाथवरून जी उगम पावते ती धौली गंगा. त्यानंतर धौली गंगा दक्षिणेकडे येत 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 ती येते विष्णुप्रयागपर्यंत. विष्णुप्रयागला अलकनंदा तिला मिळते. आता अलकनंदा कुठून उगम पावते तर केदारनाथ